मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकांना आता सुरुवात झालेली आहे। पुण्यामध्ये मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे। कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला देखील सुरुवात झालेली आहे। आज अनंत चतुर्दशी आहे। लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे। अत्यंत जड अंतःकरणाने पण त्याच वेळी पुढच्या वर्षी लवकर या असा जल्लोष करत लाखो गणेश भक्त आज गणपती बाप्पांना निरोप देणारे तीन दृश्य आपण पाहतोय। मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो। उंच मूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचं विशेष वैशिष्ट्य मानलं जातं। तर पुण्यामध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो। ढोल ताशांच्या मिरवणुका, लेझिम पथकं ही पुण्यातल्या गणेशोत्सवाची विशेष आकर्षणं मानली जातात। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो। तर तीन दृश्य आपण पाहतोय। महाराष्ट्रातली महत्त्वाची मुंबईच्या राजाची मिरवणूक निघालेली आहे। त्यानंतर पुण्यामध्ये मानाचा पहिला गणपती कसबा गणपती जे पुण्याचं ग्रामदैवत देखील मानलं जातं त्या गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे। तर कोल्हापूरमध्ये सुद्धा तुकाराम माळी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। हजारोंच्या संख्येने गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, पुनरागमनायच असं म्हणत गणपती बाप्पाच्या पुढच्या वर्षीच्या आगमनाची प्रतीक्षा या क्षणापासून सुरू होतीये। कारण का गणपती बाप्पाला निरोप देण्याचा क्षण आता जवळ येत चाललेला आहे। मुंबईमध्ये तेजुकाया मेन्शनचा गणपती असेल किंवा गणेश गल्लीचा जो मुंबईचा राजा म्हणून ओळखला जातो त्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झालेली आहे। तर पुण्यामध्ये मानाचा पहिला गणपती कसबा गणपती हा विसर्जनासाठी प्रस्थान करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।